मुंबई मनपासाठी बनवलेलं भाजपचं प्रचार गीत निवडणूक आयोगानं नाकारलं. भगवा शब्द असल्यानं गीताला परवानगी नाकारली. ठाकरे बंधूंचा शिवाजी पार्कवर आवाज घुमणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेची 11 जानेवारीला संयुक्त सभा. मुंबईबाबत काय बोलणार याकडे उत्सुकता. मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रचाराचा झंझावात. भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमध्ये प्रचार सभांचा धडाका. तर ठाणेकरांशीही फडणवीस साधणार संवाद. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदेंची सभा. शिवडी, वरळी, सायन, कोळीवाड्यात शिंदे आज सभा घेणार असल्याची सूत्रांची माहिती. मुंबईत काँग्रेस वंचितमध्ये सर्व काही आलबेल नाही. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे त्रस्त. वंचितच्या सिद्धार्थ मोकळेंचं वक्तव्य. वंचित विरोधात अपक्षांना बळ दिल्याचा आरोप. रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज विविध संघटनांकडून लातूर बंदची हाक. मुख्यमंत्र्यांची आज लातूरमध्ये सभा. बंद न करण्याचं अमित देशमुखांचं आवाहन. झी24 तासच्या अहिल्यानगरमधल्या महासंग्राम कार्यक्रमादरम्यान वाद. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले. मनपा शाळांवर चर्चा सुरू असतानाच सत्ताधारी विरोधकांचा राडा. विलासरावांची ओळख पुसण्याची भाषा लातूर सहन करणार नाही. अमित देशमुखांचा भाजपला इशारा. तर भावनेच्या भरात मतदान करू नका. शिवेंद्रराजे भोसलेंचं लातूरकरांना आवाहन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज पुण्यामध्ये रोड शो. पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अजितदादांचा प्रचाराचा धुरळा. काकांच्या पुण्याईनं माझं बरं चाललंय. अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक. साहेबांचं नेतृत्व पुढची दृष्टी देणार असल्याचंही गौरवोद्गार. अजित पवारांच्या पक्षाला सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. आशिष शेलार यांनी ठणकावलं. अजित पवारांनी सावरकरांच्या विचारांना विरोध करण्याचं कारण नाही. फडणवीसांचं मत, अजित पवारांचं मात्र मौन. निवडणुकीत पाऊस पडणार, अंघोळ करून घ्या. सत्तेच्या प्रेमापोटी पाऊस पडतोय, पाय रोवून थांबा. आमदार जयंत पाटील यांचा मिश्किल टोला. संसदेमध्ये आतापर्यंत 35 खासदार बिनविरोध. त्यापैकी 33 काँग्रेसच्या कार्यकाळातील. तेव्हा लोकशाही जिवंत. तर धुळ्यामध्ये 4 नगरसेवक बिनविरोध आल्यानं लोकशाही धोक्यात. मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांचा समाचार. अंबरनाथ नगर परिषदेमध्ये भाजप आणि काँग्रेसची युती. शिंदेंना दूर ठेवण्यासाठी भाजपची चाल. अभद्र युती म्हणत शिंदेंच्या शिवसेनेची टीका. आझाद मैदानात आज बेस्ट कर्मचाऱ्यांचं आंदोलन. निवृत्तीनंतर मिळणारी थकबाकी देण्याची मागणी. आझाद मैदानात चड्डी बनियान आंदोलन. पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवली दरम्यान 6व्या मार्गाच्या कामासाठी ब्लॉक. 215 लोकलच्या फेऱ्या रद्द. प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता.